नमस्कार, स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये। तर आता पावसाळा सध्या सुरू झालेला आहेच। तर बाहेर पाऊस पडत आहे, तर गरमागरम आज आपण बनवूया व्हेज मंचुरियन। तर मी आज कोबीचे कुरकुरीत मंचुरियन बनवते। तर कोबीचे मंचुरियन बनवण्यासाठी इथे मी एक गड्डामधील अर्धा गड्डा कोबीचा किसून घेतलेला आहे। तर एकदम बारीक फाईन असा केलेला आहे। जेवढा बारीक करेल तेवढं आपलं मंचुरियन छान बनतील। तर अशा पद्धतीने मी कट केलेला आहे। आणि ही आहे शिमला मिरची। तर शिमला मिरची 2 घेतलेली आहे, तर एकदम बारीक कट करून घेतलेली आहे। तर आता आपल्याला इथे मीठ घालायचं आहे चवीपुरतं। तर मीठ घातल्यानंतर आपण एक 5 ते 7 मिनिटे असाच कोबी ठेवून देणार आहोत, म्हणजे पाणी सुटेल। आपल्याला इथे पाणी वापरणार नाही मंचुरियन बॉल्स बनवण्यासाठी, म्हणून आपल्याला मीठ लावून असं हे थोडा वेळ भिजत ठेवायचं आहे। तर आता हे मिक्स करून झालेलं आहे। तर 5 मिनिटानंतर आपण बघूया पाणी सुटलं आहे का, पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। तर मी तुम्हाला जवळून दाखवते। तर बघू शकता पाणी सुटलेलं आहे कोबीला आणि शिमला मिरचीला। तर यामध्ये आता आपण घालूया सर्व साहित्य। तर पहिल्यांदा मी इथे घालत आहे लाल मिरची पावडर। तर लाल मिरची पावडर आपल्याला घालायची आहे 1 ते 2 चमचे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। नंतर इथे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि इथे मी फूड कलर घालत आहे। तर चायनीजच्या डिशमध्ये कलर वापरला जातो मंचुरियनमध्ये। थोडासा अद्रक किसून इथे घातलेला आहे आणि इथे थोडीशी कोथिंबीर। तर एवढं आपल्याला इथे घालायचं आहे। तर हे मिक्स करून घेऊया। नंतर इथे मी घालणार आहे शेजवान चटणी, किंवा तुम्ही शेजवान सॉस ही इथे वापरू शकता, पण मी इथे शेजवान चटणी वापरत आहे। तर 1 चमचा भरून आपल्याला इथे शेजवान चटणी घालायची आहे। तर या शेजवान चटणीमुळे आपल्या मंचुरियनला खूप छान फ्लेवर येणार आहे, टेस्ट फार छान लागणार आहे। तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। तर सर्व मसाले इथे मिक्स करून झालेले आहेत। तर इथे आपण घालणार आहोत मैदा। तर 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि इथे मी कॉर्न फ्लोअर वापरत नाही, तर बिना कॉर्न फ्लोअरचे मी मंचुरियन बनवणार आहे। त्याऐवजी मी इथे घालणार आहे तांदळाचे पीठ। तर 2 चमचे तांदळाचे पीठ घातलेलं आहे। तर आता आपण बाइंडिंग किती होते ते बघूया। जर लागले पीठ मैद्याचे तर आपण थोडासा मैदा इथे वापरणार आहोत। तर 2 चमचे मी पुन्हा एकदा मैदा घातलेला आहे। तर आता हे सर्व आपण मिक्स करून मळून घेऊया। तर इथे बिना पाण्याचं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तर हे छान मळून झालेलं आहे। तर आता आपण इथे पॅनमध्ये तेल घातलेलं आहे 2 चमचे। तर आता आपण ग्रेव्ही करून घेणार आहोत मंचुरियनची पहिल्यांदा। तर जिरे घातलेले आहे अर्धा चमचा, थोडंसं लसूण घालायचं आहे। लसूण घातल्यानंतर इथे मी हिरवी मिरची घालत आहे 2 कट करून बारीक। तर आता हे थोडंसं क्रंची होईपर्यंत फ्राय करून घेऊया। नंतर इथे मी कांदा घालत आहे, एक छोटासा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। थोडंसं अद्रक किसून घातलेलं आहे। नंतर घालायचं आहे आपल्याला एक शिमला मिरची छोटीशी बारीक कट करून आणि थोडासा कोबी बारीक कट केलेला। तर ह्या सर्व भाज्या आपण एकदम क्रंची अशा कुरकुरीत भाजून घ्यायच्या आहेत। नंतर इथे मी घालत आहे रेड चिली सॉस आणि शेजवान चटणी थोडीशी, आणि नंतर इथे मी घालत आहे 1 ते 1.5 चमचा सोया सॉस। तर आपण आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि क्रंची होईपर्यंत हे भाजून घेणार आहोत। आणि नंतर मी थोडंसं अगदी फूड कलर घातलेला आहे रेड। तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। आणि इथे मी कॉर्न फ्लोअरचा वापर केला नाही, तर 1 ते 1.5 चमचा मी इथे मैदा घेतलेला आहे। मैदा आता पाण्यामध्ये आपण हा मिक्स करून घेऊया। तर आता ही आपली प्युरी मस्त मैद्याची तयार झालेली आहे। या सर्व मसाल्यामध्ये आपण आता ही प्युरी घालूया आणि लगेचच मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर हे घट्टसर होते आणि गुठळ्या बनतात। आणि मी नंतर थोडंसं पाणी वाढवलेलं आहे। तर ही ग्रेव्ही आपल्याला छान शिजू द्यायची आहे। थोडासा मी इथे सोया सॉस घातलेला आहे। तर अशा पद्धतीने इथे हा कलर आलेला आहे मंचुरियनच्या ग्रेव्हीचा। तर मस्त असं परफेक्ट आपल्याला हे झालेलं आहे प्रमाण। तर जेवढी तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तेवढी तुम्ही तिथे ग्रेव्ही करू शकता। तर ग्रेव्ही तिकडे शिजते तोपर्यंत आपण आता इकडे मंचुरियन बॉल्स तेलामध्ये तळून घेऊया। तर या मंचुरियनच्या बॅटरमध्ये मी मैदा घातलेला आहे, कॉर्न फ्लोअरचा बिलकुल वापर केलेला नाही। तर बिना कॉर्न फ्लोअर वापरता आपण तांदळाची पिठी आणि मैद्याचा वापर केलेला आहे। तरीही आपले मंचुरियन एकदम कुरकुरीत, आतून सॉफ्ट आणि एकदम वरतून क्रिस्पी बनणार आहेत। तर खूप छान बनणार आहेत। तुम्ही बघू शकता बॉल्स आपले तळून तयार झालेले आहेत। तर सर्व बॉल्स आपण आता काढून घेऊया। तर कुरकुरीत होईपर्यंत आपले हे बॉल्स तळून घ्यायचे आहेत।
तर अशा पद्धतीने सर्व बॉल्स मी तळून घेतलेले आहेत. तर इकडे ग्रेव्ही ही आपली छान शिजलेली आहे. तर ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी मी एवढीच ठेवलेली आहे, जास्त ग्रेव्ही मी बनवलेली नाही, फक्त बॉल्सला लागण्यापुरती ग्रेव्ही बनवलेली आहे. जर तुम्हाला जास्त हवी असेल ते तुम्ही इथे वाढवू शकता पाण्याचं प्रमाण. तर ग्रेव्हीमध्ये आता आपण हे बॉल्स मिक्स करून घेऊया. तर जास्त शिजवायचं नाही आपल्याला बॉल्स. गॅसची फ्लेम आता बंद करायची आहे आणि पटकन आता आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. गरम असतानाच आपल्याला हे प्रोसेस करायचे आहे. तर आता अर्धा मिनिट फक्त हे आपल्याला मंचुरियन शिजवून घेतलेले आहे ग्रेव्हीमध्ये. वरतून थोडंसं गार्निशिंग केलेलं आहे कोबीने. तर आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया. तर गरमागरम आपले मस्त मंचुरियन तयार झालेले आहेत. कोबीचे रसरशीत एकदम आतून ज्युसी आणि वरतून क्रिस्पी बनलेले आहेत. आता अजून मी थोडंसं कोथिंबीरने गार्निशिंग करते आणि थोडासा किसलेला कोबी. तर आहे की नाही चायनीज डिश आपली पटकन झटपट तयार झालेली आहे. अगदी चायनीजवाले लोक तसे बनवतात सेम तसेच मी बनवलेले आहेत आणि आतून एकदम सॉफ्ट झालेच आहे आणि वरतून क्रिस्पी बनलेले आहेत. तर हे मंचुरियन खूप छान लागतात, टेस्टी लागतात. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. पावसाळा आता सध्या सुरू आहे. तर कॉर्न फ्लोअरचा वापर न करता मैदा आणि तांदळाची पिठी वापरून तुम्ही हे मस्त कुरकुरीत मंचुरियन नक्की ट्राय करा. तर अतिशय सोपी रेसिपी आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.